जाऊ दे. साहित्य संमेलन ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा. जाऊ दे. हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहू. येत्या 3 तारीखला बजेट सेशन सुरू होत आहे. नाही, त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न मी माफ बोला. करा. त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का? बजेट सेशन सुरू होत आहे, विरोधक म्हणून विरोधी पक्ष नेते पदासाठीचं काही पत्र वगैरे? ठीक आहे ना, बघू. आता सध्या किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे ठीक आहे. अहिल्यानगरची पदाधिकारी इकडे आलेत. एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं नाही मी म्हणत, तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे म्हणजे देशभरात राज्यभरामध्ये प्रचार करण्यात आला, मात्र आता आपण बघतो की स्क्रुटिनी ते त्यांना नाही, मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना, त्यांना म्हणा लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळेल ते बघा ना. स्वतः मर्सिडीज मधून फिरतात, पण लाडक्या बहिणी का मग उपाशी राहिल्यात? जाऊ द्या हो. धन्यवाद.